हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत माझ्याकडे कोणते कोणते मेकअप प्रोडक्ट्स आहेत, मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप करते आणि तुम्ही कसं माझ्या पद्धतीने मेकअप करू शकता. तर स्टार्ट करूयात आपण व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मेकअप करत असताना मेक शुअर करा की तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन असायला हवा, फेस वॉश केलेला असू दे किंवा वाईप्सने पुसलेला असावा. तर मी नेहमी कोणता वाईप्स वापरते हे तुम्हाला दाखवते. हिमालयाचं ॲलोवेरा फेशियल वाईप्स यूज करते. याने पहिल्यांदा फेस वॉश करून घ्या, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट पुसू शकता. तुमच्या समोरच मी दाखवते इथं. म्हणजे फेसवरती कोणतंही डर्ट नाहीये किंवा मी क्लीन केलेलं आहे पूर्णपणे माझा फेस. नेक एरिया पण पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करा आणि कानाचा एरिया तो पण. हे बघा, कोणतंही डर्ट वगैरे काही नाही, एकदम व्यवस्थित आहे. आता इथून पुढे आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत. मेकअपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लावायचंय? प्रायमर. प्रायमरमध्ये माझ्याकडे एक चांगला ऑप्शन आहे जो मी पहिल्यापासून यूज करते, तो म्हणजे इनसाइडचं 3 in 1 वाला प्रायमर. हे प्राइम आणि प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझर तिन्ही काम करतं. 24 hours लॉंग लास्टिंग पण आहे, इथे लिहिलेलं आहे आणि चांगलं आहे. मी भरपूर वर्षापासून यूज करते. दाखवते किती क्वांटिटी घ्यायची. हे बघा, इतकी बस आहे. तुमच्या स्किनवरती खूप जास्त पोर्स असतील तर तुम्ही काय करू शकता की जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. 1 2 3 4 5 असं 5 डॉट्स मध्ये मी लावते आणि हे स्प्रेड करते. नेक्स्ट स्टेप आहे करेक्टर करणं, म्हणजे कलर करेक्ट करणं. तर त्यामध्ये मला थोडंसं पिगमेंटेशन आहे, जे आता थोडंसं कमी झालंय पण तरी तुम्हाला दिसत असेल. हे 2 पिंपल्स आहेत ते मला आत्ता आलेले आहेत. इथे थोडंसं तुम्हाला रेड रेड दिसत असेल तर त्याच्यासाठी किंवा डार्क सर्कलसाठी मी करेक्टर यूज करते. तर कलर करेक्टरसाठी मी इनसाइडचं यूज करते. याच्यामध्ये ना पहिल्यांदा म्हणजे ग्रीन कलर जो आहे ना, तो मी इथे माझे जे डार्क जे स्पॉट्स आहेत ना, जे माझ्या पिंपल्स नंतर आलेले आहेत ना, त्याच्यावरती लावते, जेणेकरून हे व्यवस्थित काय होतील, करेक्ट होतील. आता कसं आहे की मी कोणती मेकअप आर्टिस्ट नाहीये, सो मी माझ्या मनानुसार जे मला सूट होतं ते तुम्हाला सांगते. मी तुम्हाला मेकअप शिकवत नाहीये. मी कशा पद्धतीने मेकअप करते हे दाखवते. आणि मला जास्त काही डार्क सर्कल्स नाहीये, त्यामुळे मी थोडंसं क्वांटिटीमध्ये ब्राऊन वालं हे जे आहे ना, ब्राऊन वालं ते वालं यूज करते. हे ब्राऊन वाला जर तुमच्या इथंही थोडंसं ब्लॅकनेस असेल तर यूज करायचंय. एकदम थोडी क्वांटिटी यूज करा. जितकं तुम्हाला डार्क असेल तितकं जास्त क्वांटिटीमध्ये यूज करू शकता. कन्सिलर मध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे उषाचं फुल कव्हरेज वालं, हे मी दुबईमधून घेतलेलं आहे. आणि हे इनसाइट वालं HD मध्ये आहे, हे माझ्या शेडमध्येच आहे. पण आता मी थोडंसं हे यूज करत नाही, कारण की थोडासा मला शेड चेंज झालेला. दुबईमध्ये गेल्यापासून माझी स्किन थोडीशी फेअर झालेली, त्यामुळे हे थोडंसं मला व्यवस्थित सूट होत नाही असं मला वाटतं. पण हे फुल कव्हरेज आहे, हे जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला कोणतंही फाउंडेशन ही यूज करायची गरज नाही. इतकं मस्त आहे. आणि नेहमी तुम्ही जेव्हा बघेल तेव्हा मी हे यूज करत असते. हे मी कधी यूज करते, जेव्हा कधी तर माझे आयब्रो असतात आणि मला हे असं थोडंसं इथं असं थोडंसं क्लिअर करायचं असतं ना, तेव्हाही मी यूज करते. हे बघा, लाईक असं असतं ना, थोडेसे आयब्रोज डिफाईन करायचे असते ना, तेव्हा मी हे यूज करते, अदरवाईज नाही करत. नाहीतर मग मी हा वाला यूज करते. याच्यामध्ये आपल्याला छोटंसं ब्रश पण मिळतं, त्यामुळे ऍप्लिकेशन खूप इझी होतं. थोडंसं फिरवतं त्याला गोल गोल आणि मग यूज करायला लागेल. याने पूर्णपणे व्यवस्थित आपले जे स्पॉट्स वगैरे असतात की नाही, किंवा काही तुमच्या फेसवर असेल पिगमेंटेशन वगैरे, ते व्यवस्थित हाईड होतं. त्यानंतर एखाद्या ब्रशने तुम्ही व्यवस्थित स्प्रेड करून घ्या. हा माझा ब्रश आहे स्विस ब्युटीचा, किंवा तुम्ही ब्लेंडर जर यूज करत असाल तर त्यानेही करू शकता, व्यवस्थित होतं. फक्त तुम्ही कन्सिलर आहे ना, त्यानेच पूर्ण मेकअप पण करू शकता. विदाउट फाउंडेशन इतका सुंदर मेकअप पण तुम्ही करू शकता. आता पूर्णपणे कन्सिलर ब्लेंड झालेला आहे. आता फाउंडेशन लावायचं आहे. फाउंडेशन कुठे लावायचं, तर जिथे जिथे तुम्ही कन्सिलर लावलं नाही, जसं की हा एरियामध्ये, इथे इथे, तर फाउंडेशन मध्ये मी फिटमी वाले यूज करते. फिटमी मध्ये ना पहिल्यांदा माझा शेड हा होता 230 वाला होता. दुबईवरून आल्यानंतर म्हणजे दुबईमध्ये गेल्यानंतर माझा शेड चेंज झालाय आणि आता तो 115 115 असा झालेला आहे. इतका डिफरन्स झालेला आहे. दोन्ही तुम्ही बघू शकता. हा मी यूज करते. कधी तर काय होतं की मी दोन्ही शेड यूज करते. जास्त गोरं पण वाटायला नको आणि जास्त असं लाईक ब्लॅक ब्लॅक असं ग्रे कलर पण दिसायला नको म्हणून इतकंच मी क्वांटिटी यूज करते. जिथं जिथं जास्त जिथं कन्सिलर वगैरे यूज केलं ना, तिथं काही एवढी गरज नाहीये की तुम्ही फाउंडेशन यूज करावं. हे पण तुम्ही ब्रशनी ब्लेंड करू शकता. आज एकाच ब्रशनी ना मी पूर्ण मेकअप करते आणि त्यानंतर मेकअप नंतर ना हे वॉश करते, किंवा जेव्हा मी नेक्स्ट टाइम यूज करणार असेल तेव्हा त्याला वॉश करून ठेवते.
असं करते. थोडंसं गळ्याला पण यूज करा आणि कानालाही लावा, नाहीतर असं होईल की कान आणि गळा तुमचा सगळा सेपरेट वाटेल, कोणाचा तर जोडलाय की काय, आणि चेहरा तेवढा गोरा दिसणार. असं नको व्हायला, म्हणून सगळीकडे यूज करा. पूर्ण हेअरलाईन पर्यंत लावा, नाही तर काय होतं की इथपर्यंत काय, इथून पुढे गोरा असं व्हायला पण नको. त्यानंतर म्हणजे कॉन्टोर करणे. तर कॉन्टोर करणे इतकं काही गरजेचं नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला थोडंसं असं लाईक स्लिम आणि स्लीक असा लुक हवा आहे ना, तर तुम्ही यूज करा. अदरवाईज नाही केलं तरी चालतं. कॉन्टोरमध्ये 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. एक म्हणजे इनसाइडचं, याच्यामध्येच आपल्याला इथं ब्राऊन कलरमध्ये कॉन्टोर मिळतं, आणि दुसरं म्हणजे इनसाइडचं माझ्याकडे 2 in 1 स्टिक आहे. याच्यामध्ये एकीकडे कॉन्टोर आहे आणि एकीकडे हायलायटर आहे. हे पण बेस्ट आहे. मी तुम्हाला आता हे वालं यूज करून दाखवते. इथे आणि लाईक इथं मी करते थोडस इथं, आणि हे जो आहे ना, हा एरियापासून इथपर्यंत, डोळ्याच्या इथपर्यंत, आणि ते काय करायचं, व्यवस्थित ब्लेंड करायचं. थोडस खालच्या साईडला जरी ब्लेंड केलं तरी चालतं. मी माझ्या फेस अकॉर्डिंग ना, मला कसा फेस हवाय ना, त्या पद्धतीने ब्लेंड करते. कधी तर मला असं वाटलं तर इथं पण अप्लाय करते. नाकावरती ना मी अशा पद्धतीने वरच्या साईडला ब्लेंड करते. मला असं, हे बघा, याने एक असं नाकाला एक तुम्ही बघू शकता किती इन्स्टंट लुक जाणवते. इथे एक असा शेंडा, नाकाचा शेंडा आल्यासारखं मस्त असं वाटतं. लुक असं किती छान येते बघा. याच्यानंतर ना तुम्ही हवं तर डायरेक्ट हायलायटर पण यूज करू शकता. लाईक इथं, पुन्हा इथे, हे जे हाय पॉइंट्स असतात ना, तिथं यूज करायचं, आणि मग ते व्यवस्थित ब्लेंड करायचं. मी हातानेच ब्लेंड करते. हे माझं थोडंसं स्टिक मध्ये येतं हे हायलायटर. माझ्याकडे पावडर मध्ये पण आहे हायलायटर. लॅक्मेचं हे लुमी लुमी लिट आहे क्रीम, ही पण मस्त आहे. ही तुम्ही अशा पद्धतीने येते, आणि थोडीशी, इतकं पण नाही, थोडीशी तुम्ही फक्त यूज करायचं. इथं मी दाखवते यूज करून, आणि थोडस असं स्प्रेड करा. इतका मस्त आणि ग्लोई असं स्ट्रोक ही मस्त आहे ना, त्याच्यासारखा एकदम छान असा लुक येतो. ब्लश आता मी याच्यानंतर यूज करते. पहिला ब्लश यूज करून पुन्हाही तुम्ही हायलायटर यूज करू शकता, ऑप्शनल आहे. नेक्स्ट आहे ब्लश. ब्लश आपल्या मुलींना किती आवडतो, किती मस्त वाटतो, हे मला वेगळं सांगायची गरजच नाहीये. हे मी कलर स्क्रीनचं ब्लश यूज करते. गेल्या 1.5 वर्ष आधी मी घेतलेलं आहे. जेव्हा माझं लग्न होतं ना, तेव्हा घेतलेलं, म्हणजे साखरपुड्यामध्ये घेतात ना गिफ्ट, तेव्हा मी जाऊन म्हणजे सगळं प्रॉडक्ट्स घेतले, आणि बिल माझ्या नवऱ्याला, म्हणजे माझ्या हस्बंडला पे करायला लावलं होतं. यातलं मी फक्त एखादाच कलर किंवा एखादा शेडच नाही यूज करत. लाईक असं सगळं शेड्स घेते मी, 3 शेड्स घेते, टॅप टॅप करते, आणि असं अपवर्ड मध्ये ना वापरते. पुन्हा इकडच्या साईडला कधी तर मी असं आणि नाकावरती पण यूज करते. मोस्टली मी असं अपवर्ड मध्ये यूज करते. थोडंसं फेस असा थोडासा अपलिफ्टिंग वाटायला पाहिजे म्हणून. आता थोडंसं असं वाटू शकतं की जास्त ब्लश लावलाय, पण ते हळूहळू ऑक्सिडाइज होतं आणि कमी वाटायला लागतं. कधी कधी तर जास्त लागला की ते माकड असते ना, माकडासारखं दिसतंय हे असं. पावडर म्हणजे माझ्याकडे आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर. हे पॉन्ड्स आहे आणि हे फिटमीचंच आहे. त्या शेडमध्ये आहे, तर तुम्ही कोणतंही यूज करू शकता. मी आता हे यूज करते कारण हे लाईट वेट आहे आणि मला आता हे आवडायला लागले जास्त. मी ब्लश वरून पण लावते कारण व्यवस्थित सेट पण होतो ब्लश. हळूहळू तो ब्लश आणखीन कमी वाटायला लागेल, पण मला वाटतं की हा एकदम नॉर्मल आहे. लांबून तर काही वाटतच नाहीये इतकं जास्त. नेक्स्ट स्टेप आहे आपला आय मेकअप. तो कशा पद्धतीने करते मी तुम्हाला हे सांगते. फॅमिली फंक्शन साठी जेव्हा मी मेकअप केला होता तेव्हा मी नॉर्मल पॅलेट असतात ना त्यानेच केलेला आहे. हे नॉर्मल ब्रँड्स आहेत त्यांच्याकडून मी घेतलेले, कारण आय मेकअप मी जास्त काही करत नाही, तरी मी आधी कधी घेतलेला आहे ते अजून मी युज करते. तर याच्यामध्ये मी काय केलं होतं की ग्रीन जो कलर आहे ना, ग्रीन, तो कलर मी एकदम एंड मध्ये युज केला होता. आता या आय मेकअप मध्ये पण मला काही येत नाही, जितकं जमते ते तुम्हाला मी सांगते. दोन्ही साईडला असं अप्लाय केलं, हातानेच अप्लाय केलं होतं मी, असं काही ब्रशनी नाही किंवा असं काही नाही. आणि थोडस मध्येपर्यंत ब्लेंड करत आणायचं तेच. मधून ते पुढेपर्यंत घेऊन येते तो गोल्डन कलर. अजून मी आय मेकअप शिकणार आहे, कारण मला जर इतकं काहीच आय मेकअप मध्ये तरी येत नाही.
हळूहळू मी प्रॅक्टिस केली तर मला जमेल, पण मला आय मेकअप करायला खूप आवडतं. थोडंसं तुम्हाला हायलाइट जो आहे ना, तो गोल्डन कलरचा कमी वाटत असेल तर थोडासा हायलायटर किंवा जे जास्त पिगमेंटेड आहे ना ते घ्या. जसं की तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे आणि ते यूज केलेलं आहे. ते माझ्याकडे असं पॅलेट आहे जे तुम्ही दुबईवरून घेतलेलं आहे. त्याचं पिगमेंटेशन खूप चांगलं आहे. मला खूप जास्त वरपर्यंत साई शॅडो वगैरे आवडत नाही. तेवढंच एकदम नॉर्मल असेल ना तर आवडतं. म्हणून मी इथपर्यंत हे असतं ना तिथपर्यंत जास्त मेकअप करते. तिथं वरपर्यंत डार्क कलर्स वगैरे लावत नाही. कारण मला जमत पण नाही आणि मला आवडत पण नाही. आयलाइनर मध्ये पण माझ्याकडे लाईक लिक्विड वाले हे पण आहे आणि पेन्सिल पण आहे. अजून थोडेसे स्टिक्स वगैरे आहेत पण त्या मी नाही युज करत जास्त. आता मी हाच युज करते इनसाइड वाला आहे आणि हे ग्लॉसी मध्ये येतं लिक्विड. ओ, मी आरशामध्ये लावते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते. बघू शकता मी सिंपल वाला आयलाइनर लावलेला आहे. जास्त लाईक फॉक्सी टाईप किंवा वेगळं काही लावलेलं नाही. छान असा एक व्हॉल्यूम तुमच्या आयलॅशेसला मिळतो. हवंच तर तुम्ही एक्स्ट्रा वाले आयलॅशेस पण यूज करू शकता. आयब्रो मध्ये एकतर मी ब्लू हेव्हनची ही जी ब्राऊन आयब्रो डिफायनर आहे ना हे एकतर यूज करते आणि दुसरं म्हणजे उषाचं आयलायनर जेल आहे. हे आयलायनरचं जेल आहे पण मी इथे यूज करते कारण हे ब्राऊन मध्ये आहे. तर हे पण इझी टू यूज आहे म्हणून मी आता हल्ली हे यूज करते कारण याच्यातून ना हे आय थिंक माझं संपलेलं नाहीये. काहीतरी झालंय आणि ते आतमध्ये अडकले. थोडंस याला डिफाईन करते आणि मग डिफाईन करून झालं मग जितकं मला हवं आहे जितकं डार्क किंवा जितकं फेंट किती मोठं हवं आहे ना त्या पद्धतीने मी ड्रॉ करते. आयब्रो ब्रश असतो ना त्याने मग थोडंसं स्प्रेड करते म्हणजे एक नॅचरल लुक यावा म्हणून. आणि माझे थोडेसे आयब्रोज विरळ आहेत त्यामुळे थोडंसं त्यांना डार्क केलेलं आहे मी. थोडंसं क्वांटिटी यूज करायचं नाहीतर काही जण काय करतात की इथून पूर्ण यूज करतात. तसं नाही करायचं. इथून यूज करा आणि इकडे थोडंसं राहिलेला प्रोडक्ट आहे ना तो इकडे स्प्रेड करत करत यायचा. नाहीतर इथूनच स्टार्ट केला तर हा पूर्ण डार्क एरिया दिसतो मग ते नॅचरल नाही वाटत. हे सगळं आता झालेलं आहे. आता मेन म्हणजे आपण लिपस्टिक लावून घेऊया. लिपस्टिकच्या आधी पहिल्यांदा मी काय करते की लिप बाम लावते. लिप बाम माझं ते जॉय वालंच आहे जे तुम्ही मला नेहमी लावताना बघितलं असणार आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये जॉयचं लिप बाम लावते मी. हे डेली रुटीन मध्ये पण यूज करते म्हणजे आपल्या स्किन केअर मध्ये पण माझं असतं हे. आणि याच्यामध्ये SPF 15 पण आहे. हा जो कलर आहे ना डेजा न्यूड म्हणून हे दोनच आहे बघा नायकावाले. तर हा जो आहे ना तो मी आउटर लाईन साठी यूज करते कारण हा डार्क आहे. हा पण मला आवडतो आणि हा सिंपल वाला मी तुम्हाला सांगितलं होतं वन अँड ओनली वाला. मला कसा अंदाज झालाय सो विदाउट आरशाचंही मी एकदम व्यवस्थित ना आउटलाईन वगैरे करू शकते किंवा लिपस्टिक पण लावू शकते. थोडंसं ब्लेंड करायचं जेणेकरून जी क्रीज दिसते ना आउटर लाईन वगैरे दिसते ना ती दिसायला नको म्हणून. क्रीमी आणि मॅट मध्ये असं असल्यामुळे मस्त लुक आणि येतो. आता इथं ऑल ओव्हर माझा मेकअप झालेला आहे. आता काही लास्ट जे स्टेप्स राहिले त्यानंतर आपला मेकअप डनच होतो. हा पूर्ण मेकअप मी नेहमी नाही करत. जेव्हा माझं काहीतरी फेस्टिवल ओकेजन असतं तेव्हाच हा करते. अदरवाईज मी स्किप करत असते. थोडंसंच मेकअप करते. आता इतका सगळा मेकअप झाल्यानंतर ना मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला फिक्सर लावायचं जेणेकरून मेकअप तुमचा लॉंग लास्टिंग राहील. आणि इथं मी इनसाइडचं मेकअप फिक्सर स्प्रे यूज करते. लाईक 3 ते 4 तुमच्या फेस अकॉर्डिंग ना तुम्ही स्प्रे करू शकता. डोळ्यावरती युज करू नका कारण हा पूर्ण मेकअप मग विस्कटला जातो. आता मी साडी घातलेली आहे किंवा एक महाराष्ट्रीयन लुक केलाय त्यामुळे काय करते की मी इथं चंद्रकोनची टिकली आहे ना ती त्या कलरची घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर लुक येते. आता फक्त आपली ज्वेलरी वेअर करायची आपल्याला. मी तेव्हा कानातलं वेगळं घातलं होतं पण आता मी हे युज करते. पहिल्यांदा हा मी घालते. हे बघा सुंदर दिसतोय. या साडीवरती तर खूप मस्त वाटते आणि हा चोकर पण छान आहे बघा. नेकलेस म्हणून पण यूज करू शकता अदरवाईज चोकर म्हणून पण. तुम्ही बघू शकता की जशी मी ज्वेलरी घातलेली आहे माझ्या ऑल ओव्हर मेकअपला ना वेगळाच एक असतं ना 4 चांद लागलेले आहेत माझ्या मेकअपसाठी. तर हे वेअर केलं त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मेकअप कसा झालेला आहे. ह्यावरती कशी तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. ओपन पण ठेवू शकता लाईक झुमडा वेअर करू शकता किंवा कर्ल करू शकता किंवा जसंही तुम्हाला हवाय तसं. तर आता मी तुम्हाला जवळून पण मेकअप दाखवते. किती फ्लॉलेस झालाय बघा. आयब्रोज थोडे माझे वाढलेले आहेत. हे बघा ब्लश लिपस्टिक पण बघा तुम्ही एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेली न्यूड थोडीशी येते. जास्त पण डार्क नाही. हवं तर तुम्ही डार्क पण करू शकता. तुमच्यावर आहे. तुमच्या स्किन टोन वर कोणतीही जास्त सूट होते त्या पद्धतीने तुम्ही युज करू शकता. हा इतकाच मेकअप मी करत असते नेहमी. ह्या व्यतिरिक्त जास्त काही नाही. थोडंच इकडं तिकडे एखादा प्रोडक्ट जास्त युज करणं किंवा कमी युज करणं असं होत असतं.
बाय द वे तुम्हाला कसा मेकअप वाटलाय मला नक्की सांगा. आता इथपर्यंत आपला मेकअप झालेला आहे. आता मेकअप रिमूव्ह करताना किंवा नंतर कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज करतात ते पण मी तुम्हाला आता दाखवते. याच्यामध्ये मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मी इनसाइडचाच मेकअप रिमूव्हर स्प्रे आहे ना तो यूज करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हेही मला नक्की सांगा. तुम्हाला जर कोणत्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मी माझ्या इंस्टाग्रामवरच्या स्टोरीवरती किंवा माझ्या बायोमध्ये हायलाईट करून प्रोडक्टची सगळे लिंक देते. तुम्ही तिथं जावा आणि तुम्हाला डायरेक्ट सगळ्या प्रोडक्टची लिंक मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आणखी काही क्वेश्चन्स असेल किंवा आणि कोणत्याही टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा.